स्थितीमध्ये महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर सानपाडा विभागातील महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन त्यांना अन्यायाचा प्रतिकार करता यावा, एक खंबीर आणि आत्मनिर्भर नारी शक्ती म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून शिवसेना सानपाडा विभाग आणि छावा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानाने उपशहर प्रमुख गणेश पावगे, बेलापूर विधानसभा युवा सेना उपजिल्हा प्रमुख अविनाश जाधव आणि सानपाडा महिला विभाग संघटिका प्रियंका जाधव यांच्या वतीने महिलांसाठी आणि मुलींसाठी स्वसंरक्षण आणि शिवकालीन मर्दानी खेळाचं 5 दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय। या शिबिराच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, महिला जिल्हा संघटिका सरोज पाटील, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, दिलीप घोडेकर आदी उपस्थित होते। पहिल्याच दिवशी या शिबिराला महिला आणि मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। 5 दिवस आयोजित या शिबिरात वस्ताद अमित गंडाकुश यांच्या माध्यमातून उत्कृष्टरित्या शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना आणि मुलींना स्वसंरक्षण आणि लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कराटे, भाला या संदर्भातील प्रशिक्षण दिलं जात आहे। यासोबतच प्रशिक्षणादरम्यान त्यांना दैनंदिन वस्तूंचा शस्त्रासारखा प्रभावीपणे वापर कसा करायचा हेही शिकवलं जात आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत जाधव आणि पावगे या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुली आणि महिलांसाठी आयोजित मोफत आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन हे काळाची गरज असल्याचं मत नोंदवलं। माझे सहकारी सन्माननीय अविनाशजी जाधव, प्रियंका जाधव यांनी या भागातल्या महिलांसाठी आणि मुलांसाठी सेल्फ डिफेन्स याला आपण म्हणतो स्वसंरक्षण हे करण्यासाठी गडांकुश सरांना या ठिकाणी विनंती केली होती आणि 5 दिवसाचं प्रशिक्षण सेल्फ डिफेन्सचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। म्हणजे शेकडो मुलं, शेकडो वेगवेगळ्या वयाच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। या ठिकाणी महिलांना म्हणजे मुलांना विशेषतः तलवारबाजी असेल, लाठीकाठी असेल, भालाफेक असेल या गोष्टी शिकवल्या जातील। याशिवाय महिलांकडच्या ज्या दैनंदिन वापरातल्या वस्तू आहेत, केसातली पिन असेल, हातातली पर्स असेल, हातातली एखादी वस्तू असेल किंवा पिन असेल, याचा वापर करून कधी जर वाईट प्रसंग आला तर समोरच्या माणसाला गारद कसं करायचं त्याचं ट्रेनिंग सर या ठिकाणी देणार आहेत। आजच्या काळामध्ये महिलांचं संरक्षण त्यांनी स्वतः करणं फार गरजेचं झालंय, म्हणून अशा प्रकारचे ट्रेनिंग कॅम्प सगळ्या ठिकाणी आम्ही या शहरामध्ये घेतो आहोत। खूप चांगलं आयोजन प्रियंकाने आणि अविनाशने केलं, त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरोखर याचा उपयोग सर्व सानपाडा विभागातीलच नव्हे तर नवी मुंबईतील जेवढ्या महिला इथे प्रशिक्षणाला येतील त्याचा सर्वांना त्याचा लाभ होणार आहे। आणि खरं तर प्रियंका जाधव, अविनाश जाधव, गणेश पावगे असतील, ह्या सर्वांनी जे आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत यांनी मिळून जो हा कार्यक्रम केलेला आहे, यांना तर सर्वप्रथम मी धन्यवाद यांना देते आणि त्यांचं अभिनंदनही करते। कारण आपण बघत आहोत की आजची जी परिस्थिती चालू आहे, आपण नेहमी वर्तमानपत्र उघडलं तर आधी महिलांवरचे अत्याचार आणि अन्याय हेच आपल्या समोर येत आहे। आज 21व्या शतकात जरी स्त्री वावरत असली तरी ती सुरक्षित नाहीये। पण आज या प्रशिक्षणामुळे आज जे सर आहेत, अंकुश गडांगे सर आहेत, त्यांनी जे हे प्रशिक्षण ते दिलेलं आहे, त्यांनी त्या प्रशिक्षणामध्ये ते भालाबाजी, तलवारबाजी अनेक प्रशिक्षण तर देणारच आहेत, परंतु आपल्याजवळ स्वतःजवळ जे काही साहित्य असेल आपल्या पर्समध्ये किंवा हातामध्ये म्हणा, उदाहरणार्थ पिना असतील, पेन असेल, याच्या मार्फत आपण स्वतःचं संरक्षण कसं करावं याचे धडे देण्यात येणार आहे। त्यामुळे खरोखर मी यांचं सर्वांचं मनापासून आभार मानते। तर आयोजकांनी असा विश्वास व्यक्त केलाय की आजच्या काळात प्रत्येक मुलीने आणि महिलेने स्वसंरक्षणाचं तंत्र शिकणं गरजेचं आहे। त्यामुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम महिला आणि मुलींना स्वरक्षण कौशल्याने सुसज्ज करेल, त्यांना सक्षम आणि आत्मसंरक्षणासाठी आत्मविश्वास देईल। आजच्या सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या महिला, आपली मुली, आपल्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि ते सुरक्षित राहणार कशा तर त्यांचं सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आम्ही सेल्फ इन डिफेन्स इथे कॅम्प लावलेला आहे। तो कॅम्प छावा प्रतिष्ठानतर्फे आपण राबवलेला आहे। तर आमचा उद्देश एकच आहे की आज आमच्या सानपाड्यातल्या विभागातल्या महिलांसाठी, मुलींसाठी, आमच्या बहिणींसाठी, आमच्या मैत्रिणींसाठी, त्यांच्यासाठी तरी आम्ही या कॅम्प मार्फत
त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स वाढवून त्यांना सेल्फ डिफेन्स स्वतःसाठी कसं करू शकतो, आमची तेच एक इंटेन्शन आहे. आणि त्यामार्फत आज आम्ही 5 दिवसाचा कॅम्प इथे राबवलेला आहे. आणि तुम्ही जसं की बघताय की पहिल्याच दिवशी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे. आज 250-300 लोकांनी इथे उपस्थिती लावलेली आहे आणि असाच उपस्थिती मला वाटतं पुढचे 4 दिवसही अजून लागेल. आणि नागरिकांसाठी भविष्यात आम्ही अजूनही खूप काही करण्याची इच्छा आहे आणि आम्ही असंच नागरिकांसाठी नवीन नवीन काहीतरी करत राहू. आणि मी आमच्या माता भगिनींना महिलांना एक सांगू इच्छितो की असा कधी प्रसंग घडत असताना तुमच्या समोर कोण आलं तर माझं सर्वात आधी त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही घाबरून स्वतःला दुखापत होणार आहे तर तुम्ही स्वतःला बळकट बनवा त्या वेळे आणि त्यांना सामोरे जावा. नक्की तुमचं त्यांच्यापासून संरक्षण होण्याशिवाय राहणार नाही. मी अशा महिलांना आणि माझ्या माता भगिनींना सांगतो, खचून जाऊ नका, त्यांच्याशी लढायची ताकद बनवा. आणि ती उद्देशाने आज आम्ही इथे कॅम्प लावलाय. सानपाडा विभागाच्या वतीने इथे महिलांसाठी आणि मुलींसाठी सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण शिबिर ठेवलेलं आहे. सध्याच्या ज्या घटना घडत आहेत, दुर्दैवी घटना घडत आहेत, त्या घटनांच्या विरोधात लढण्यासाठी भगिनींना तयार करण्यासाठी हे प्रशिक्षण आपण 5 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. अविनाश असेल, प्रियंका जाधव असतील, सौ आमच्या सर्वांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे. तर मी सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपण या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा. आज आपण सानपाड्यामध्ये शिबिर राबवलेलं आहे. प्रशिक्षण देतोय आपण स्त्रियांना आणि मुलींना. आणि त्याचे या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत गणेश पावगे साहेब, अविनाश साहेब आणि या सर्वांना दोघांनाही मी धन्यवाद बोलू इच्छिते महिलांच्या वतीने की ते दोघेही महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करत आहेत. आणि सेल्फ डिफेन्स हे असं कौशल्य आहे की जे कुठे शिकवलं जात नाही आणि ते कौशल्य शिकवण्याचं ह्यांनी जे शिबिर राबवलेलं आहे 5 दिवसाचा, त्याचा लाभ सानपाड्याच्या रहिवाशांनी किंवा महिलांनी पुरेपूर घ्यावा. आणि मला असं म्हणायचं की आपल्याला कधी कोणती परिस्थिती येईल, संकटकालीन परिस्थिती येईल हे सांगू शकत नाही. आणि त्या संकटकालीन परिस्थितीतून आपण कसं बाहेर पडू शकतो हे सेल्फ डिफेन्स शिकवतं आणि त्याचा लाभ ह्या सर्वांनी घ्यावा ही मी सर्वांना सानपाड्यातल्या माझ्या प्रभागातील महिलांना आणि मुलींना मी विनंती करते. तर यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या महिलांनी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल जाधव लोकप्रतिनिधीचे आभार व्यक्त केले. अविनाश जाधवांनी जो कार्यक्रम ठेवलाय, सध्या आपण परिस्थिती बघतोय, बाजूला काय महिलांवर अत्याचार होतात. आपण फक्त हे बोलतो आणि आपण घरातल्या मुलींना वगैरे काय सांगतो की बाबा बाहेर असं होतंय, जाऊ नको, हे नको करू. त्यापेक्षा आपण घरातल्या मुलींना किंवा त्यांना काय शिकवलं पाहिजे की बाबा तू बाहेर पड, पण अशी जर परिस्थिती आली तर त्याच्यावर तू कशी मात करू शकते, तू सेल्फ डिफेन्स स्वतःचा कसा करू शकते. याच्यावर जे आता प्रशिक्षण चालू झालं, जे अविनाश जाधव यांच्या मार्फत जे घडवलं जात आहे ते अतिशय योग्य आणि सगळ्यांना फायदेशीर असं प्रशिक्षण भरवण्यात आलेलं आहे. खरं तर आता माझ्यासारख्या एजच्या महिला आणि त्याही पुढच्या एजच्या महिला फार तर आपल्या मुलींच्यासाठी प्रशिक्षण द्यायला प्रायव्हेट क्लासेस जॉईन करतात, पण आम्ही अवॉइड करतो खर्चामुळे किंवा आता आमचं वय झालंय आता जाऊ दे ना, इट्स ओके. हे जे सार्वजनिक उपक्रम राबवलेला आहे त्याच्यासाठी सर्व महिलांनी न लाजता कसल्याही प्रकारचा बाऊ न ठेवता ओपनली येऊन थोडा वेळ काढून हे प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.